पश्चिम महाराष्ट्र सत्यसाई सेवा संघटना नाशिक व तुलसी आय हॉस्पिटल, श्री सत्यसाई संघटना बोरगाव येथील ओम साई ग्रामीण आदिवासी युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी बोरगाव येथील सांस्कृतिक भवन येथे नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आलं। यावेळी 180 रुग्णांची तपासणी करण्यात आली। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धर्मेश वैद्य हे होते। या प्रसंगी P1 रंगनाथन, उद्यवाणी प्रकाश परदेशी, गुणवंत कोतकर, सतीश वाणी व्यासपीठावर उपस्थित होते। या शिबिरात 180 रुग्णांची तपासणी मोफत करण्यात आली। यातील 40 जणांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे। शस्त्रक्रिया नाशिक येथे करण्यात येणार आहे। या प्रसंगी नाशिक येथील तुलसी आय हॉस्पिटलचे डॉक्टर तुषार बाकरे, गोविंद माने, विनोद धोंगडे, ज्ञानेश्वर कदम यांनी देखील नेत्र तपासणी केली। तसेच डॉक्टर तुषार बाकरे यांनी रुग्णालयात उपलब्ध असलेल्या मोतीबिंदू व डोळ्याच्या विविध आजारांचे निदान व उपचार याविषयी माहिती दिली। नेत्र तपासणी शिबिर यशस्वी होण्यासाठी अशोक आहेर, पवन आहेर, संतोष भोये, रामदास बागुल, अशोक भोये, हिरामण पवार, गणेश कवर, दीपक भोये यांनी परिश्रम घेतले। ही संस्था विविध ठिकाणी काम करत असून जवळपास 10 महिन्यात 1200 रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे। जनमत लाईव्ह न्यूज करता बोरगाव प्रतिनिधी लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट।